हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं होस्ट टू नेटवर्क लेअर प्रोटोकॉल्स, दॅट इज स्लीप, दॅट इज सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल अँड PPP पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. आज आपण बघूया नेटवर्क लेअर ऑर इंटरनेट लेअर प्रोटोकॉल विच कन्सिस्ट ऑफ IP, दॅट इज इंटरनेट प्रोटोकॉल, ARP, दॅट इज ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल, अँड opposite of that is RARP, that is reverse address resolution protocol. Next is ICMP, internet control message protocol, and IGMP, internet group management protocol. तर हे सगळे जे प्रोटोकॉल्स आहे ते इंटरनेट लेअरवर वर्क करतात आपल्या TCP/IP प्रोटोकॉल सूटच्या, जी आपली सेकंड लेअर आहे TCP/IP प्रोटोकॉल लेअर मॉडेलची. त्यातला पहिला जो प्रोटोकॉल आहे तो आहे IP प्रोटोकॉल, दॅट इज इंटरनेट प्रोटोकॉल, विच इज यूज्ड फॉर होस्ट टू होस्ट डिलिव्हरी. मीन्स इफ डिवाइस A want to send the message to device B, then this host to host delivery is done by internet protocols with the help of IP address and your MAC address. Okay, second protocol is the ARP, that is address resolution protocol. Address resolution protocol means it is used to find out the MAC address of the devices, that is your hardware address. And RARP is opposite of ARP, that is used to find out the internet, that is IP address of the devices. Then ICMP and IGMP is used in special situation when error is occurred in the message. Especially ICMP is used when unicast message system is used, and IGMP is used when broadcast message is used. Unicast means one-to-one communication, broadcast means one-to-many communication. That's why ICMP is called as Internet Control Message Protocol, and IGMP is called as Internet Group Management Protocol. Okay, so first we will see the ARP protocol, that is Address Resolution Protocol. Okay, the ARP stand for Address Resolution Protocol. Okay, it is used to find out hardware address or MAC address of a devices. Okay, बेसिकली आपल्याला माहिती आहे की कुठल्याही डिव्हायसेसला दोन ॲड्रेस असतात. फर्स्ट वन इज द IP ॲड्रेस अँड सेकंड वन इज द MAC ॲड्रेस. ठीक आहे, IP ॲड्रेस अँड MAC ॲड्रेस. सो IP ॲड्रेस इज वर्क इन नेटवर्क लेअर अँड अबोव लेअर. ज्या नेटवर्क लेअरच्या वरच्या ज्या लेअर असतात किंवा नेटवर्क लेअर असतात त्या लेअरपर्यंत तुमचा हा IP ॲड्रेस वर्क करतो. पण जसा हा तुमचा मॅसेज किंवा डेटाग्राम असतो, इन्फॉर्मेशन डेटाग्राम असतो, जो जसा तुमच्या लोअर लेअरला जातो, सच ॲज डेटा लिंक लेअर ऑर फिजिकल लेअर, ऑर तुमचा मॅसेज जो असतो तो तुमचा ट्रान्समिशन मीडियममध्ये असतो, तेव्हा तुम्हाला कुठल्या ॲड्रेसची गरज पडते? MAC ॲड्रेसची. तेव्हा तुमच्या फिजिकल लेवलवर तुमचा हा IP जो ॲड्रेस आहे तो वर्क नाही करत, त्यावर फक्त तुमचा जो आहे MAC ॲड्रेस वर्क करतो. सो फॉर नेटवर्किंग ऑर फॉर कम्युनिकेशन पर्पज वी रिक्वायर्ड both the message IP address as well as MAC address. Okay, so ARP is used to find out MAC address of the device if we know the IP address of the device. Okay, now to find out the MAC address from IP address,
is called as the mapping of IP address to MAC address. Okay, that is mapping of IP address into MAC address. So there are two types of mapping. First one is the static mapping and second one is the dynamic mapping. डायनामिक मॅपिंग. ठीक आहे. तर स्टॅटिक्स मॅपिंगमध्ये काय होतं की प्रत्येक डिव्हाइसवर एक टेबल मेंटेन केलेला असतो. दिस वन अँड फर्स्ट column of this table is the IP address and second column is the MAC address. Okay, and if the device know the IP address of the other device, then IP address of other devices are stored in this column, that is IP address column, and respective MAC addresses of the devices are stored in the MAC address column. ठीक आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे स्टॅटिक मॅपिंगमध्ये की जसा आय पी ॲड्रेस चेंज होतो तसा जर डायनॅमिक आय पी ॲड्रेसिंगची स्कीम असेल किंवा स्टॅटिक ॲड्रेसिंगची स्कीम असेल तर त्यामध्ये काय होतो कधी आय पी ॲड्रेस जो आहे तो चेंज होत राहतो आणि त्यामुळे त्याचा मॅक ॲड्रेस पण चेंज होतो. तर त्यामुळे काय होते पिरियडिकली काय होतं या टेबलला अपडेट करावं लागतं स्टॅटिक मॅपिंगमध्ये. हा एक मेन प्रॉब्लेम आहे. सेकंड आहे तुमचा डायनॅमिक मॅपिंग. डायनॅमिक मॅपिंगमध्ये काय होतं की जेव्हा पण एखाद्या डिव्हाइसला दुसऱ्या डिव्हाइसला मॅसेज सेंड करायचा आहे तर तो काय करतो एक ARP रिक्वेस्ट प्रोटोकॉल, दॅट इज ARP रिक्वेस्ट डायनॅमिक मॅपिंगमध्ये काय होतं प्रोटोकॉल यूज केला जातो फॉर find out the IP address or MAC address of the devices. So ARP uses ARP request protocol and RARP uses RARP request protocol to find out the respective IP address or MAC address. Okay, now next step is what is the main operation of ARP. उसका जो ऑपरेशन है किंवा त्याचं फंक्शन्स आहे तो कसा परफॉर्म करतो. दॅट इज मेन फंक्शन काय आहे फाइंड आउट मॅक ॲड्रेस. ठीक आहे. त्यासाठी सपोज एक नेटवर्क कन्सिडर करा. हा तुमचा एक ए डिव्हाइस आहे तो तुमच्या एका राउटरला कनेक्टेड आहे. Okay, that one is the router and this router is also connected to multiple numbers of devices. Suppose in this network we have to send data from device A to device B. Okay, whenever the devices are connected in network, these devices have IP address. Okay, and whenever the devices are connected in network, this device or each device know the IP address of other devices. Okay, तर यामुळे यांना त्यांचा सगळ्या डिव्हाइसेसचा IP ॲड्रेस माहिती असतो पण त्यांचा मॅक ॲड्रेस माहिती नसतो. तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे विथ द हेल्प ऑफ ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉल. तर ॲड्रेस रिझॉल्युशन प्रोटोकॉलमध्ये एला डेटा सेंड करायचा आहे बी पर्यंत. ठीक आहे. पण त्याला इथं डेटा सेंड करण्यासाठी त्याचा IP ॲड्रेस पण माहिती पाहिजे आणि त्याचा मॅक ॲड्रेस पण माहिती पाहिजे. ठीक आहे. तर त्याला मॅक ॲड्रेस माहिती नाही आहे तर त्याला माहिती करण्यासाठी फॉलोइंग प्रोसिजर इज फॉलोज. त्यासाठी ए डिव्हाइस काय करतो इथनं एक ब्रॉडकास्टिंग मॅसेज सेंड करतो. दॅट मॅसेजला म्हणतात ARP रिक्वेस्ट प्रोटोकॉल. ठीक आहे. दिस प्रोटोकॉल कंटेन्स 4 field. First is the IP address,
Second field is the A MAC address. Third field is the B MAC address, आणि fourth field is the B IP ॲड्रेस. ओके, याच्यात या चारही फील्डमधून आपल्याला एचा आय पी ॲड्रेस माहिती आहे आणि एचा मॅक ॲड्रेस माहिती आहे आणि बीचा आय पी ॲड्रेस माहिती आहे, पण बीचा मॅक ॲड्रेस माहिती नाही, तोच आपल्याला माहीत करायचा आहे. त्यासाठी इथे आय पी ॲड्रेसची जी बीट असतात ते ऑल 02 सेट केल्या जातात. ठीक आहे, हा झाला तुमचा ARP रिक्वेस्ट प्रोटोकॉल. हा जो रिक्वेस्ट प्रोटोकॉल आहे तो तुमच्या ऑल डिव्हायसेसला दॅट इज ब्रॉडकास्टिंग केला जातो. ब्रॉडकास्टिंगमध्ये काय होतं, 1 to many, जितके पण डिव्हायसेस असेल त्या तितके पण डिव्हाइसला तो मॅसेज सेंड केला जातो. तर हा मॅसेज राउटर टू ऑल डिव्हाइसला सेंड केला जातो. ठीक आहे, मग ऑल डिव्हाइसला सेंड केल्यानंतर मग ते आपल्या आय पी ॲड्रेसशी या आय पी ॲड्रेसच्या फील्डसोबत कम्पेअर करतात आणि ज्या आय पी ॲड्रेससोबत तो मॅच झाला फक्त तोच डिव्हाइस जो आहे तो रिप्लाय करतो. बाकीचे डिव्हाइस जो आहे मॅच नाही झाला तर त्या मॅसेजला काय करतात, डिस्ट्रॉय करतात किंवा रिप्लाय करत नाही. तर मग इथे हा बीचा आय पी ॲड्रेस इथे मॅच होतो. बीचा आय पी ॲड्रेस मॅच झाल्यानंतर मग तो त्याच्याकडे बीला हा मॅसेज रिसीव झाल्यानंतर बीकडे एचा आय पी ॲड्रेस असतो आणि एचा मॅक ॲड्रेस पण असतो. तो सिम्पली ARP रिप्लाय प्रोटोकॉल मॅसेज सेंड करतो फ्रॉम B to A, विच कन्सिस्ट ऑफ A आय पी ॲड्रेस, A मॅक ॲड्रेस, B मॅक ॲड्रेस अँड B आय पी ॲड्रेस. जेव्हा हा मॅसेज ट्रान्समिट करतो तेव्हा तो मॅसेज जो असतो तो युनिकास्ट असतो. ठीक आहे, आणि जेव्हा ARP रिक्वेस्ट प्रोटोकॉल असतो तेव्हा तो मॅसेज जो असतो तो ब्रॉडकास्ट असतो, दॅट इज 1 to many, आणि जेव्हा रिप्लाय करतो तेव्हा तो युनिकास्ट असतो, म्हणजे सिंगल मशीनला फक्त तो ट्रान्समिट होतो. तर हा झाला ARP रिप्लाय प्रोटोकॉल. अशा वेळी जो आहे तुमचा ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल जो आहे तो वर्क करतो. ओके, नेक्स्ट आहे तुमचा ARP मॅसेज फॉर्मॅट. जो ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आहे त्याचा फॉर्मॅट कसा असतो, तर ARP ॲड्रेस फॉर्मॅटमध्ये 9 फील्ड असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, टोटल 9 फील्ड असतात. त्यामधली जी फर्स्ट फील्ड आहे तुमच्या हार्डवेअर टाईपची, म्हणजे जो तुमचा डिव्हायसेस आहे फ्रॉम सेंडर टू रिसिवर, जो सेंडर डिव्हायसेस आहे तो तुमचा कुठल्या टाईपचा आहे. तुमचे डिव्हाइस कुठला, एक PC असू शकतो किंवा नेटवर्किंग डिव्हायसेस असू शकतो, तर त्या डिव्हायसेसपैकी कुठल्या टाईपचा डिव्हायसेस आहे तो सांगतो, म्हणजे टाईप्स ऑफ हार्डवेअर. ओके, नेक्स्ट फील्ड आहे तुमची प्रोटोकॉल टाईप्स. जो ARP आहे तो कुठल्या प्रोटोकॉलसोबत वर्क होत आहे. जसा आता TCP IP प्रोटोकॉलमध्ये जो तुमचा ARP आहे तो तुमच्या IP प्रोटोकॉलसोबत वर्क होतो, इंटरनेट प्रोटोकॉलसोबत. ठीक आहे, तर इथे प्रोटोकॉल टाईपमध्ये येणार तुमचा IP प्रोटोकॉल्स. थर्ड फील्ड आहे तुमची हार्डवेअर लेंथ, म्हणजे जो तुमचा मॅक ॲड्रेस आहे किंवा फिजिकल ॲड्रेस आहे त्या फिजिकल ॲड्रेसची लेंथ किती आहे. तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की मॅक ॲड्रेसची जी लेंथ असते ती 48 बीट असते. 48 बीट्स मीन्स 6 बाईट. ओके, तर हार्डवेअर लेंथ इज इक्वल टू 6 बाईट असते. ओके, देन नेक्स्ट आहे प्रोटोकॉल लेंथ. प्रोटोकॉल लेंथ म्हणजे जो IP ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसची लेंथ किती आहे. ऑलरेडी वी नो दॅट IP ॲड्रेस इज ऑफ 32 bits means 4 byte. This field is equal to 4 byte. नेक्स्ट फील्ड आहे ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे कुठल्या टाईपचं ऑपरेशन आहे. ARP रिक्वेस्ट प्रोटोकॉल आहे की ARP रिप्लाय प्रोटोकॉल आहे. तर ऑपरेशन रिक्वेस्ट प्रोटोकॉल असेल तर ऑपरेशन इज इक्वल टू 1 असतं आणि रिप्लाय प्रोटोकॉल असेल तर ऑपरेशन इज इक्वल टू 2 असतं. ठीक आहे, देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची सेंडर हार्डवेअर ॲड्रेस ऑर मॅक ॲड्रेस. या फील्डमध्ये तुमचा जो सेंडर डिव्हाइस असेल त्याचा मॅक ॲड्रेस स्टोअर्ड असतो.
देन नेक्स्ट आहे सेंडर आय पी ॲड्रेस. या फील्डमध्ये काय सेंडरचा तुमचा आय पी ॲड्रेस स्टोअर असतो. जो पण काही असेल 10.1.1.0 जो पण असेल. मॅक ॲड्रेस कसा लिहितात FA-01-00-1D-8D1234 फील्ड असतात 1. ठीक आहे. सपोज हा असेल तर हा इथे स्टोअर्ड असतो. देन टार्गेट मीन्स नेक्स्ट मशीन किंवा नेक्स्ट हॉप जो असेल त्याचा मॅक ॲड्रेस स्टोअर्ड असतो. आणि टार्गेट आय पीमध्ये काय नेक्स्ट मशीन किंवा नेक्स्ट जो पण कोणता डिव्हायसेस असेल त्याचा आय पी ॲड्रेस स्टोअर्ड असतो. तर हा झाला IRP ॲड्रेस फॉर्मॅट. त्यामध्ये 9 फील्ड असतात. ठीक आहे. या आहे सगळे त्याच्या